मुसळधार पावसामुळे चंद्रभागा पंचगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ. पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय. कोयना धरणातील पाणीसाठा 82 टीएमसी पार. नदीपात्रात विसर्ग सुरू. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंध्रा धरण 100% भरलं. नदीपात्रात 1248 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, प्रशासनाचं आवाहन. मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ. जायकवाडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं 31,000 क्युसेक पाण्याची आवक झाली. बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली. विहिरी, बोरवेलची पाणी पातळी वाढल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न सुटलाय. कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसानं राधानगरी धरण तुडुंब भरलं. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचला. धरणातून सध्या 14,000 क्युसेकनं भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू. जळगावमध्ये काही भागात मुसळधार पाऊस. भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 5,000 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या मावळमधील आंध्रा धरण 100% भरले. नदीपात्रात 1248 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्ही शांताराम जीवन गौरव आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 2025 सालचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर. अभिनेते प्रसाद ओक यांना विशेष योगदानासाठी चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार जाहीर. यासह ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी आनंदाची बातमी. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायला मुदतवाढ. आता 15 ऑगस्ट 2026 पर्यंत करता येणार अर्ज. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार. सहकार आयुक्त दीपक तावरे यांची माहिती. पहिल्या यादीतील वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार करावी. प्रोत्साहन अनुदानासंदर्भातील यादीही लवकरच जाहीर होणार. दीपक तावरेंची माहिती. नालासोपाराच्या कळंबमधील तुळशी रिसॉर्टमध्ये हवेत गोळीबार. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही किंवा कोणीही जखमी नाही. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. शाडूची माती आणि पीओपी गणेश मूर्तीच्या नियमांवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम कायम आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन करताना सरकारने कायमस्वरूपी स्पष्ट तोडगा काढावा, मंडळांची मागणी. तरुण देशाचं भविष्य त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. अभिनेते सोनू सूद यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. तर जोपर्यंत जनता तुमच्याबरोबर तोपर्यंत तुमचं अस्तित्व, असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. कंगना रनौतच्या वक्तव्यावर ही टीका. गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोटपासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरूंच्या चरणी भक्तीचा महापूर. आता बघूया देश आणि विदेशातल्या टॉप 9 बातम्या. कर्नाटकातील कॉलेजमध्ये 7,000हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह असल्याचं समोर. सर्व महाविद्यालयांमध्ये मोहीम राबवण्याचे आदेश. सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी आणि समुपदेशन शिबिरं आयोजित करणं बंधनकारक. आसाममध्ये पुराचं थैमान. 24 तासात 7 जणांचा मृत्यू. 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित. आसाममध्ये 81 शिबिर सुरू. पुरामुळे 45,300 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. ढग, पाऊस, पर्वत आणि चिनाब पुलावरून धावणारी वंदे भारत निसर्ग अभियांत्रिकीचा अद्भुत संगम दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चिनाब नदीवरील हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच आणि यावरून धावणारी वंदे भारत काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडते. समुद्रात बुडणाऱ्या एका 10 वर्षाच्या मुलाला 2 लाईफगार्ड्सने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवले. 2 लाईफगार्डच्या मदतीने मुलाचा जीव वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही लाईफगार्डचं कौतुक करत त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं.